नमस्कार. MB न्यूज 365 मध्ये म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद व 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीला आता वेग आला असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज अमरावती येथील काँग्रेस भवनमध्ये घेण्यात आल्या. या मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अमरावती जिल्हाभरातून 1000 जास्त इच्छुकांनी उपस्थित राहून आपली मुलाखत दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली. अमरावती जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद नगरपंचायतवर काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन होईल असा विश्वास काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या या उपक्रमामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी नगर परिषद निवडणुकांसाठी पक्ष संघटन सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडून या मुलाखतीच्या आधारे लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज जे काही उमेदवार आहेत संभाव्य, त्या उमेदवारांची जी काही निवड आहे किंवा त्यांच्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखती पक्षश्रेष्ठीच्या वतीनं इथं घेण्यात आलेल्या आहे. आपण बाहेर पाहत असाल तर प्रचंड गर्दी अशी आपल्याला दिसेल, कारण उमेदवार आमच्याकडे 2-2 एक जागेसाठी 2-2, 3-3 उमेदवार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं ती कसोटीच आहे. परंतु काँग्रेसचे प्रबळ कार्यकर्ते आहेत, प्रबळ उमेदवार आहेत. त्या उमेदवारांची निवड या निमित्तानं निवड समिती करणार आणि ज्या काही निवडणुका आहेत नगरपरिषदच्या निवडणुका, येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष अमरावती जिल्ह्याच्या पूर्णच्या पूर्ण नगरपरिषदा निवडून आणण्याची पूर्ण ताकद आहे. पहिला नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा अमरावतीच्या निवडणुका येणाऱ्या 10 तारखेपासून प्रोसिजर सुरू होईल आणि काँग्रेस पक्षाची तयारी ही गेल्या 5 वर्षे पक्षाची तयारी असते. मग ते बूथ लेवल असो, मंडल लेवल असो की तालुका लेवल असो, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षाची जोरात तयारी नेहमी असते. निवडणुका लागल्या आम्हाला काही त्यात जसे काही आमची गडबड झाली असं नाही, कारण निवडणुका समोर जायची आमची पूर्ण तयारी होती. त्या हिशोबानं आज मुलाखती ठेवल्यानंतर उद्या निवड मंडळाची, अमरावती जिल्हा निवड मंडळाची बैठक राहील आणि त्यात नावं फायनल करून महाराष्ट्र निवड मंडळाकडे पाठवल्या जाईल आणि 12 तारखेला महाराष्ट्र निवड मंडळाची बैठक आहे आणि तिथे 14-15 तारखेला उमेदवाराची लिस्ट डिक्लेअर होईल. तर मला पूर्ण भरोसा आहे की अमरावती जिल्ह्यातल्या 12 नगरपरिषद नगरपंचायता ह्या जास्तीत जास्त काँग्रेसच्या राहतील, काँग्रेसचे अध्यक्ष बसतील. त्या परिस्थितीनं, कारण आज परिस्थिती शेतकऱ्याची, साधारण जनतेची आणि सुशिक्षित बेकार म्हणजे पूर्ण या सरकारला बेचैन करून टाकलं या शेतकऱ्यांना, सुशिक्षित बेकारांना, सामान्य जनतेला. आणि म्हणून लोकांची खूप चीड ह्या सरकाराविषयी आहे. त्या हिशोबानं जनता ताकदीनं काँग्रेसच्या मागे राहील आणि नगरपरिषद नगरपंचायत काँग्रेसच्या जास्तीत जास्त निवडून येईल.